नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बालसभा या पाठात पुन्हा एकदा तुमचे स्वागत। आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 15वा अभ्यासणार आहोत आणि या धड्याचा हा सेशन क्रमांक 2 आहे। बालसभा या पाठाच्या पहिल्या भागात आपण पाहिलं की इयत्ता 6वीचे विद्यार्थी पाळंदर शाळेतील इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी बालसभेचं आयोजन केलेलं आहे आणि वर्गशिक्षकांच्या मदतीने त्यांनी ह्या कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे। चला तर मग आता आपण उर्वरित बालसभेमध्ये जाणून घेऊया की पुढील विद्यार्थ्यांनी ह्या कार्यक्रमाचे नियोजन कसे केलेले आहे। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला या बालसभेचे कार्यक्रमाची सुरुवात कोणी केलेली होती तर नीता या 6वीच्या विद्यार्थ्यांनी केलेली होती। तिने मंचावरती त्यांच्याच वर्गातील इयत्ता 6वीच्या कुणालला अध्यक्षस्थानी बोलवलेलं होतं। नंतर वर्ग शिक्षक आणि मुख्याध्यापकांना तिने मंचावरती आमंत्रित केले आणि त्यानंतर मग बालसभे ह्या कार्यक्रमाची सुरुवात झाली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीतानंतर कोणी केलं तर तन्वीने आपल्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाच्या नंतर सूत्रसंचालनाच्या सुरुवातीला कोणाला बोलवलं होतं, इयत्ता 5वीच्या अनवर याला या कार्यक्रमासाठी बोलवलं होतं भाषणासाठी। आता ह्या कार्यक्रमाचे नियोजन करण्यापाठीमागे कोणता कार्यक्रम होता त्याच्यासाठी यांनी बालसभा आयोजित केली होती तर महात्मा ज्योतिराव फुले यांची पुण्यतिथी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या बालसभेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। तन्वीने इयत्ता 5वीच्या अनवरला भाषणासाठी बोलवलं तेव्हा अनवरने महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्यक्रमाबद्दल आपले विचार व्यक्त केले। अनवरचं भाषण झाल्यानंतर तन्वीने पुन्हा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हातात घेतले आणि त्याला धन्यवाद म्हटले आणि ह्यापुढे इयत्ता 6वीच्या नीलोफर हिला मंचावरती तिचे विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित केले। आता पाहूया नीलोफर भाषणामध्ये काय सांगणार आहे। तर पाहूया नीलोफर भाषणामध्ये कोणाविषयी बोलणार आहे ते। नीलोफर: आज मी डॉक्टर आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे। डॉक्टर बाबासाहेब यांचे मूळ नाव भीमराव होते। त्यांचे वडील रामजी व्यासंगी व शिक्षणाविषयी आस्था असणारे होते, म्हणून त्यांनी बाबासाहेबांना शिक्षण घेण्यास प्रोत्साहन दिले। त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले। बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे। वडिलांच्या विचारांचा पगडा आंबेडकर यांच्यावर होता। डॉक्टर बाबासाहेब यांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके। ते पुस्तकात खूप रमायचे। वाचनामुळेच त्यांना मनन चिंतन करण्याची सवय जडली। बघा, आता ह्या भाषणामध्ये नीलोफरने या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबद्दल माहिती देताना त्यांच्या वडिलांबद्दल आपल्याला संक्षिप्त माहिती सांगितली। नीलोफर भाषणामध्ये आंबेडकरांची माहिती सांगताना त्यांच्या वडिलांनी आंबेडकरांना कसं घडवलं याची बद्दल माहिती तिने सांगितली। त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वात जवळचा मित्र म्हणजे पुस्तक। ते पुस्तकात खूप रमायचे। वाचनामुळे त्यांना मनन चिंतन करण्याची सवय जडली। कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तुंग ज्ञान व अखंड वाचन यामुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले। तर आपल्या बघा याच्यात आपल्याला खूप अत्यंत महत्त्वाची माहिती सांगितलेली आहे। आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणाला म्हटलं जातं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हटलं जातं। आता जेव्हा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात की ह्या कार्यक्रमाचे नियोजन करताना कोणत्या कार्यकर्त्यांबद्दल माहिती सांगितलेली आहे तर ती तुमच्या शब्दामध्ये लिहा। तर तुम्ही हा पॅराग्राफ उत्तरामध्ये लिहू शकता। कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तुंग ज्ञान व अखंड वाचन यामुळे
ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. या थोर कर्तृत्वान घटनेच्या शिल्पकाराला मी अभिवादन करून थांबते. जय हिंद. अशा रीतीने निलोफरने तिचे भाषण संपवले. पुन्हा मग ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी करण्यासाठी मंचावरती येते. तन्वी: धन्यवाद निलोफर. यानंतर मी इयत्ता 7वीतील गुरुप्रीतला आपले विचार मांडण्यासाठी पुढे बोलवत आहे. गुरुप्रीत: महात्मा ज्योतिराव फुले यांना आपण महात्मा म्हणतो कारण त्यांनी समाजासाठी, देशासाठी प्रचंड कार्य केले. आता बघा, गुरुप्रीत ही आपल्याला पुन्हा ज्योतिराव फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल माहिती सांगत आहेत. आपण ज्योतिबा फुले यांना महात्मा का म्हणतो त्याचे कारण सांगताना ती म्हणते की कारण त्यांनी समाजासाठी, देशासाठी प्रचंड कार्य केले, सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ज्योतिबा फुले यांनी कोणत्या कार्यक्रमाची सुरुवात करताना आपण पाहतो की जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल माहिती सांगत असतो तर त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आपण इत्थंभूत माहिती सांगत असतो. तर इथे सुद्धा त्यांनी गुरुप्रीतने महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल माहिती सांगताना सांगितलेलं की सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी केलेली आहे. त्याच्यानंतर विधवा विवाहास प्रोत्साहन दिले, अनाथालय काढले, सर्वांनी शिकावे या तळमळीने अहोरात्र झटले. आता इथे बघा, तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल माहिती लिहायला सांगितलं तर तुम्ही हे अनवरने सांगितलेला जो परिच्छेद आहे तो सुद्धा लिहू शकतात आणि गुरुप्रीतने सांगितलेले महात्मा ज्योतिराव फुले यांच्याबद्दल माहितीसुद्धा तुम्ही तुमच्या उत्तरामध्ये लिहू शकतात. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी काय कार्य केलेलं होतं की समाजासाठी त्यांनी कार्य करत असताना विधवा विवाहाला प्रोत्साहन दिला, अनाथालय काढले आणि सर्वांनी शिकावे या तळमळीने त्याने अहोरात्र झटत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद व सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली. वसतिगृह निर्माण करून विद्यार्थ्यांच्या राहण्याची सोय केली. पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश दिला. आता बघा, इथे ह्या परिच्छेदामध्ये गुरुप्रीतने काय केलेले, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्या दोन्ही महान थोर नेत्यांबद्दल संक्षिप्त माहिती सांगितलेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणाचे महत्त्व माहिती असल्याकारणाने त्यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून मिलिंद आणि सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केलेली होती. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जेव्हा शिक्षण घेताना आपल्या घरापासून लांब राहावं लागायचं तर त्यावेळेस त्यांच्यासाठी राहण्याची गैरसोय होऊ नये आणि ह्या गैरसोयीमुळे विद्यार्थ्यांचं विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून त्यांनी मुलांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह निर्माण केले जिथे विद्यार्थी येऊन राहू शकत होते. पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही असा आपल्याला त्यांनी संदेश दिलेला आहे. कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. या दोन व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत. त्यांना मनपूर्वक अभिवादन करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद. तर इथे गुरुप्रीतने दोन्ही महान थोर नेत्यांबद्दल आपले संक्षिप्त विचार मांडून तिचे भाषण पूर्ण करत आहे. आता पुन्हा तन्वी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करते. धन्यवाद गुरुप्रीत. आता मी आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. तर बघा, आता ह्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत इयत्ता 6वीचा विद्यार्थी कुणाल, त्याच्याकडे तन्वीने पुढील कार्यक्रमाचं आयोजन करताना कुणाला बोलवलेलं आहे तर कुणाल याला मंचावरती बोलवलेलं आहे. कुणाल: मित्रांनो, मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो. आपण अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले, त्यातून आपल्याला या दोन थोर व्यक्तींच्या कार्यांची, विचारांची माहिती मिळाली. कवी वि. करवंदीकर म्हटल्याप्रमाणे देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने, त्यागाने व सेवेने प्रेरित होऊन आपण ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प करूया
व आपल्या परिसरातील एकही विद्यार्थी शालाबाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया. शालाबाह्य म्हणजे शाळेच्या बाहेर किंवा शिक्षणापासून वंचित न राहणे, हेच आपल्याकडून त्यांना खरे अभिवादन ठरेल. एवढे बोलून मी थांबतो. जय हिंद. तर या बालसभेचे अध्यक्षस्थान ज्यांच्याकडे सोपवण्यात आलेले होते ते कुणाल याने त्याचे विचार व्यक्त करताना सांगितलेलं की आपण ह्या थोर महान नेत्यांच्या बद्दल भाषणात बोलून नाही तर आपण प्रत्यक्ष कार्य केलं पाहिजे, की आपण आपल्या परिसरातील विद्यार्थ्यांना जर त्यांना शाळेपासून ते वंचित राहत असतील तर त्यांना शाळेत कसं नेलं जाईल, शाळेतील शिक्षण कसं दिलं जाईल यासाठी आपण काय केलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. आणि हेच खरं त्यांच्यासाठी मानवंदना, थोर नेत्यांसाठी मानवंदना ठरेल असे त्याने विचार व्यक्त केले. पुढे तन्वी सांगते की धन्यवाद कुणाल, आता आभार प्रदर्शन चंदर करेल. तर अशा रीतीने बघा ह्या सगळ्या कार्यक्रमाचं व्यवस्थित नियोजन करण्यात आलेलं होतं आणि ह्या सगळं कार्यक्रम संपल्यानंतर मग कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शनासाठी चंदर या विद्यार्थ्याला तन्वी मंचावरती बोलवते. चंदर, आज आमच्या वर्गाच्या या बालसभेला मुख्याध्यापिका, सर्व शिक्षकवृंद उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आमच्या वर्ग शिक्षिकाबाईंनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे रखवालदार, मामा, सेविका, मावशींनी आम्हाला कामात खूप मदत केली. बघा आता ह्या कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करत असताना आपण कार्यक्रमाचे नियोजन करण्यापासून तर कार्यक्रम संपेपर्यंत ज्या ज्या व्यक्तींनी आपल्याला प्रत्यक्ष या किंवा मग अप्रत्यक्ष रीतीने जी काही आपल्याला मदत केलेली असते त्या सगळ्या माननीय व्यक्तींबद्दल आपण आभार व्यक्त करत असतो. मग चंदरने सुद्धा आभार व्यक्त करत असताना पहिलं बालसभेच्या या कार्यक्रमामध्ये मुख्याध्यापिका, शिक्षक वर्ग यांचा आभार मानले. त्यानंतर वर्ग शिक्षकांचं पण त्यांनी आभार मानले, कारण की वर्ग शिक्षकाच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळेच इतके सुंदर बालसभा त्यांनी आयोजन करू शकले होते. त्यानंतर मग हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे रखवालदार, मामा म्हणजेच शिपाई, सेविका, मावशींनी सुद्धा त्यांना मदत केली होती. त्यांचे सुद्धा ते धन्यवाद मानतात. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की ह्या कार्यक्रमाच्या साठी कोणी कोणी मदत केलेली होती. तर मुख्याध्यापिका, शिक्षक वृंद, इयत्ता 6वीच्या वर्ग शिक्षिका, रखवालदार मामा, सेविका, मावशी, तर ह्या सगळ्यांची नावं तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकतात. म्हणूनच आम्ही ह्या सभागृहाची आता ते चंदर आभार प्रदर्शन करताना काय म्हणत आहे ते आपण पुन्हा एकदा वाचून घेऊया. आमच्या वर्ग शिक्षकाबाईंनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेचे रखवालदार, मामा, सेविका, मावशींनी आम्हाला कामात खूप मदत केली. म्हणूनच आम्ही ह्या सभागृहाची सजावट करू शकलो, मंच व्यवस्था, मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो. त्याबद्दल त्यांचेही आभार मानतो. नीता व तन्वीने अतिशय छान सूत्रसंचालन केले. आता बघा ह्या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रीतीने ज्यांनी मदत केली होती त्यांचं आभार प्रदर्शन केल्यानंतर त्या दिवशी ह्या कार्यक्रमाच्या दरम्यान ज्या ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेलं होतं त्यांचं चंदर आभार मानत आहे की नीता, तन्वी यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलेलं होतं. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कोणी केलं होतं, तर ते कोणी केलं होतं, नीता आणि तन्वीने. नंतर मिनल व जॉनने व्यासपीठ व्यवस्था केली. व्यासपीठ व्यवस्था म्हणजे सगळं मंचावरती खुर्च्या आणणे, टेबल ठेवणे किंवा दीप प्रज्वलन करत असताना समई ठेवणे, तर ह्या सगळ्या ज्या काही व्यवस्था असतात त्याला आपण म्हणतो व्यासपीठ व्यवस्था. तर ते कोणी केलं होतं, मिनल व जॉनने. प्रकाशने ध्वनी व्यवस्था केली. ध्वनी व्यवस्था म्हणजे माईक वगैरे, आपण भाषण वगैरे बोलताना माईकची आवश्यकता असते की नाही, तर ते व्यवस्था कोणी केली होती, प्रकाशने. या सभागृहात तुम्हाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंगाचे चित्र रेखाटन दिसते. तर ते चित्र कोणी रेखाटलेलं होतं, आता बघा आपण पाहतो की नाही मंचावरती वेगवेगळे पोस्टर वगैरे लावलेले असतात, ते चित्र काढलेले असतात, तसंच त्यालाच आपण चित्र रेखाटन असे म्हणतो.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या जीवनावरील प्रसंगाचे चित्र कोणी रेखाटलेले होते? तर कुमुद, संपदा, प्रफुल्ल व चिन्नप्पा यांनी ही प्रसंगी चित्र रेखाटलेली होती. त्यामुळे बालसभेची वातावरण निर्मिती सुरेख झाली. तसेच आपल्या सर्वांचे मी इयत्ता 6वीच्या वतीने आभार मानतो व कार्यक्रम संपला असे अध्यक्षांच्या वतीने जाहीर करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, कशी वाटली ही बालसभा? आवडली की नाही? मग यापुढे तुम्ही सुद्धा तुमच्या शाळेमध्ये अशी बालसभा नक्कीच आयोजित कराल. आता ह्या पाठाचा उर्वरित परिच्छेद आणि पाठाचा स्वाध्याय आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत. धन्यवाद.